ह्या कचऱ्यातनं चालून यायला म्हणजे रस्ता नाही करू चालायचा देत. कंटाळा आलाय. कचराची गाडी तिकडं नाही तर आम्ही बोलायला गेलो की कचरा इथं रस्त्यावर टाकू नका. का बोलतात पंचायतीची जागा आहे आम्ही टाकताव असे बोलतात. माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये अजून देखील एका गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये. ही स्टोरी आपण तयार केली होती. डम्पिंग ग्राउंडच्या पुढे प्रभाग क्रमांक 4 मध्ये एका आदिवासी वाडीमध्ये जाण्यासाठी अजून देखील रस्ता नाहीये. तिथे अजून देखील सिमेंटचा किंवा डांबरी रस्ता करण्यात आलेला नाहीये. देशाला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष झाली, पण ही आदिवासी वाडी अजून देखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहे अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचाच आपण जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत माणगाव नगरपंचायतमध्ये. माणगाव नगरपंचायतीचे जे मुख्याधिकारी आहेत संतोष माळी, त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की नक्की या आदिवासी वाडीमध्ये रस्ता होण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत आणि ते किती प्रयत्नशील आहेत. माळी साहेब, काय सांगाल की स्वातंत्र्याला देशाच्या 79 वर्ष झाली आतापर्यंत, पण आपण पाहतोय की एक आदिवासी वाडी माणगाव नगरपंचायत सारख्या भागामध्ये आहे, तिथे जाण्यासाठी अजून देखील रस्ता नाहीये. डम्पिंग ग्राउंड जे आहे त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा तुडवत त्यांना अजून देखील जावं लागत आहे घरापर्यंत. तर काय सांगा? माणगाव शहराची स्थापना म्हणजे माणगाव ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर 2015-16ला झालं. त्याच्यानंतर मला इथे येऊन साधारणपणे 3 वर्ष झालेले आहेत. तर त्यामध्ये आपल्या शहरामध्ये 5 आदिवासी वाड्या आहेत की ज्या शहराचा भाग आहेत. तर ते 5 आदिवासी वाड्यांमध्ये टॉयलेटचं बांधकाम करणे, तिथे पाण्याची सोय करणे किंवा मग तिथे लाईटची सोय करणे, या गोष्टींकडे आम्ही प्राधान्याने लक्ष दिलं. तर रस्त्याबाबत 2 आदिवासी वाड्या अशा आहेत की ज्यांच्याबाबत म्हणजे रस्ता नाही अशा 2 आदिवासी वाड्या आहेत. खांदाड आदिवासी वाडी आणि आपण जो आत्ता जो प्रभाग म्हटलात, तर त्या प्रभागामध्ये रस्त्याबाबतची समस्या आहे. तर तुम्ही जो स्पेसिफिक मला प्रश्न विचारलेला आहे की त्या प्रभागामधल्या आदिवासी वाडी, किंवा तुम्ही मला न्यूज पण पाठवली होती, ती पण मी पाहिली. तर त्याच्यामध्ये कसं आहे की जी आश्रमशाळा आहे, निवासी आश्रमशाळा, तर त्याच्या शेजारी एक डम्पिंग ग्राउंड होतं की ज्याच्यावर 15-20 वर्षापासून म्हणजे अनेक टन कचरा साठलेला होता. तर त्याच्यासाठी ती बायोमायनिंग प्रक्रिया करणं किंवा ते तिथून डम्पिंग ग्राउंड हटवणं ही पहिला महत्त्वाचा बाब होती. तर त्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. मग तो आम्ही DPR बनवून सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून तो निधी मंजूर करून आणला. महाराष्ट्र शासनाने त्याला निधी दिला आणि ते डम्पिंग ग्राउंड हटवलं. पण त्याच्यानंतर जी रोजच्या दैनंदिन कचऱ्याची जी समस्या आहे, त्याची विल्हेवाट लावणे किंवा प्रक्रिया करणे, याबाबत तिथे एक प्रक्रिया केंद्र शासनाने मंजूर केलं होतं, त्याचं काम चालू होतं. मात्र ते काही काम इनकम्प्लीट होतं. जसं त्याला शटर बसवणे किंवा अनेक बाबी होत्या की जे करणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर काही मशिनरी 2-3 वर्षापूर्वी खरेदी केलेल्या होत्या, मी यायच्या अगोदर 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी. तर काही मशिनरी नवीन घ्याव्या लागल्या. मग ज्या जुन्या मशिनरी होत्या त्या सर्व्हिसिंगची आवश्यकता होती, कारण त्या चालूच केलेल्या नव्हत्या. आपल्या पाणी पुरवठा योजनेची जी WTP आहे तिथं त्या होत्या. मग तिथून त्या तिकडे शिफ्ट केल्या. त्याला आपण सर्व्हिसिंग करून घेतलं आणि त्या सगळ्या मशिनरी चालू घेतल्या. दरम्यान आपण एक निविदा काढली आणि ते प्रक्रिया केंद्र चालवण्याबाबत एका कंपनीला ते कंत्राट दिलं. मात्र आता काय झालं आहे, ती डम्पिंग ग्राउंड पूर्ण हटलं आहे. परंतु प्रक्रिया केंद्र चालू आपण ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, तर ते थोडंसं त्यात शटरचं बिघाड झाला होता एक 8-10 दिवसापासून. मग त्यांनी तो कचरा बाहेरच ठेवला होता. तर त्यांनाही आम्हाला लेखी कळवलेलं आहे. त्यांना फोनही करून सांगितलेलं आहे. आता ते शटरचं काम कालच आपण कंप्लीट केलं. ते प्रक्रिया केंद्र चालू करायला फक्त एक मशीन सोडलं तर सगळ्या मशीन चालू अवस्थेत आहेत. अजून तिथली महत्त्वाची बाब म्हणजे तिथं लाईटची सोय नव्हती, ज्या मशीन आपल्याला चालू करायच्या होत्या. तर त्यासाठी मग तिथं आपल्याला ट्रान्सफॉर्मर घ्यावा लागला, MSCBची परवानगी घ्यावी लागली आणि तिथं लाईट न्यावी लागली. तर ते आपण आता आजपासून ते पुन्हा चालू स्थितीत दिसेल आणि तो पुढचा कचरा पडलेला आहे, तर तो आपण बाजूला करून त्याचा पुन्हा विल्हेवाट लावू योग्य ते. फक्त आता दरम्यान मूळ मुद्द्यावर येतो रस्त्याबाबत. तर रस्त्याबाबत काय झालं, इथं जो माणगाव विकास आराखडा बनत होता त्याच्यासाठी आपण तिथून एक DP रोड ठेवलेला आहे. तर त्या DP रोडबाबत पण आता आपण एका एजन्सीला DPR बनवण्यासाठी काम दिलेलं आहे. तर ते त्यांच्याकडून मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. काही सरकारी जागा असेल तर त्याचं ॲक्विजिशन करणे, मध्ये काही खाजगी जागा येत असतील तर त्या स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला देणे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याचे DPR करण्याचं काम आपण एका एजन्सीला दिलेलं आहे आणि लवकरात लवकर तो रस्ता कसा होईल याकडे प्रशासन म्हणून मी लक्ष घालेन आणि हा विषय सर्वसाधारण सभेपुढे नक्की नेईल. आपण बोलताय की जो कचरा प्रक्रिया केंद्र आहे त्याच्या पुढचा जो कचरा होता, हा कचरा आता साधारणपणे 10 ते 15 दिवस आपल्याला तिथे कचरा टाकण्यासाठी जागा अवेलेबल नसल्यामुळे किंवा प्रक्रिया करण्यासाठी जागा नसल्यामुळे बाहेर टाकण्यात आला. पण आमच्या असं निदर्शनास येतंय
की तिथे जवळपास एक 20 ते 25 गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो संपूर्णतः कचऱ्याने भरलेला आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं प्रक्रिया केंद्र चालू करण्यात आलं नाही. मग याचं तुम्ही कसं काय समर्थन करू शकता? नाही, समर्थन करण्याचा किंवा चुकीची माहिती देण्याचा अजिबात माझा हेतू नाही. मी आहे ते सांगितलं. तिथे आता अजून एक गोष्ट सांगतो. तिथं बायोमिथेनेशन प्लांट आपल्याला उभारायचा आहे. जेणेकरून आपल्याला आता काय होतंय, की रोजचा ओला कचरा आहे तो 5 ते 6 टन आहे. तर तो 5 ते 6 टन कचरा विल्हेवाट करण्यासाठी आपल्याला बायोमिथेनेशन प्लांटची आवश्यकता आहे. तर त्याचंही आपलं काम तिथं पुढं आपण एका एजन्सीला काम दिलेलं आहे. तर तेही आपण उभं करतोय. मात्र पुढं कचरा पडलेला आहे तो आपण तात्काळ ह्या आठवड्यामध्ये सगळा काढून घेऊ आणि जे तिथले स्थानिक आदिवासी नागरिक आहेत, त्यांची जी गैरसोय होत आहे तिथून जाण्याची, ती नक्की दूर करू. तर हे होते आपल्याबरोबर माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी साहेब. त्यांनी सांगितलेलं आहे की कचरा प्रक्रिया केंद्राच्या इथे डम्पिंग ग्राउंड जे साठलेला आहे, जो कचरा झालेला आहे तो तात्काळ आम्ही हटवणार आहोत आणि येत्या भविष्यामध्ये लवकरात लवकर तो रस्ता कसा काय करता येईल याकडे आमचं लक्ष असणार आहे. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.